त्यांच्या हस्ते झालं। नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला आधुनिक, पारदर्शक, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानाधिष्ठित बनवण्यासाठी सहकारी बँकांची एकछत्री संस्था महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज मुंबईत सांगितलं। BSE इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर इथे सहकार नवक्रांती मेळाव्यामध्ये ते आज बोलत होते। राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ ही देशातल्या सहकारी बँकांची अंब्रेला ऑर्गनायझेशन अर्थात एकछत्री संस्था आहे। या माध्यमातून देशातल्या प्रत्येक तालुकापर्यंत नागरी सहकारी बँकिंगचं जाळं विस्तारण्यासाठी मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। महाराष्ट्रात 449 सहकारी बँका असून सहकारी बँकिंग क्षेत्रात राज्याचं मोठं योगदान आहे। त्यामुळे अंब्रेला संस्थेचं मुख्यालय महाराष्ट्रात असणं अधिक उपयुक्त ठरेल असंही ते म्हणाले। या महामंडळाचं मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रामध्ये हलवण्यात येईल अशी घोषणा देखील त्यांनी यावेळी केली। इसके सबसे ज्यादा अर्बन कोऑपरेटिव बैंक कोई जगह पे है और सबसे पुराना सहकारिता आंदोलन जो 2-3 राज्यों में शुरू हुआ उसमें से एक महाराष्ट्र है। 449 सहकारी बैंक आज महाराष्ट्र में है। आज सुबह ही एक निर्णय में अम्ब्रेला ऑर्गेनाइजेशन पर थोप कर आया हूं कि इसका हेडक्वार्टर दिल्ली से महाराष्ट्र शिफ्ट कर दिया जाए, क्योंकि महाराष्ट्र, गुजरात, गोवा और कर्नाटक मिलकर देश के 70% बैंक होते हैं। तो हेडक्वार्टर ऐसी जगह पे होना चाहिए जहां गतिविधि ज्यादा हो। मुझे विश्वास है कि जल्दी ही अम्ब्रेला ऑर्गेनाइजेशन इस पर काम करेगा। देशातल्या प्रत्येक नागरी सहकारी बँकेनं या राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचं सदस्यत्व घ्यावं, त्यानंतर सुरक्षा संचालन केंद्राशी जोडलं जावं। यामुळे ठेवीदारांचा विश्वास वाढण्यासाठी मदत होईल असंही ते म्हणाले। स्पर्धात्मक बँकिंग क्षेत्रात इतरांच्या बरोबरीनं उभं राहण्यासाठी ही संस्था मार्गदर्शक ठरेल असंही त्यांनी सांगितलं। छोटे दुकानदार, व्यापारी, महिला बचत गट तसंच मध्यमवर्गीयांच्या विविध गरजांसाठी छोट्या कर्जाची आवश्यकता असते। तालुका पातळीवरच्या नागरी सहकारी बँका ही भूमिका पार पाडू शकतात असं सांगून देशाच्या आर्थिक विकासात या बँकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले। सहकारातून समृद्धी म्हणजे केवळ बँक किंवा संस्थेची समृद्धी नसून बँकेच्या ग्राहकाला समृद्ध करणं असा अर्थ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठासमवेत आज झालेल्या सामंजस्य करारामुळे सायबर सुरक्षा, डिजिटल फसवणुकीला प्रतिबंध, बँकिंग सुरक्षेसह कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होतील असंही ते म्हणाले। नागरी सहकारी बँकांसाठी सायबर सुरक्षेसंदर्भातल्या सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरचं अमित शहा यांनी दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन देखील केलं। यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। खलाशी